नमस्कार. थ्रू होल्स आणि ब्लाइंड होल्सद्वारे दोन्हीसाठी स्टँडर्ड साईज नळांसह अंतर्गती धागे तयार करण्याच्या ह्या वर्गात आपले स्वागत आहे. चला वर्ग सुरू करूया. चला आपण या सत्राची उद्दिष्टे पाहूया. या सत्राच्या शेवटी तुम्ही खालील बाबी करू शकाल. टॅपिंगसाठी होल्सला कॅम्फर करा. जॉबला बेंच वाईसमध्ये बसवा. आंतरिक थ्रेडिंगसाठी टॅप ड्रिलचा आकार निश्चित करा. टॅप सेट निवडा. हँड टॅप आणि टॅप फ्रेंच वापरून आंतरिक थ्रेड्स आणि ब्लाइंड होल्स कापून टाका. चला तर प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली साधने पाहूया. स्टील रूल, बेंच वाईस, ट्राय स्क्वेअर, फाइल्स ऑफ डिफरंट ग्रेड्स अँड साइजेस, मार्किंग मीडिया, डॉट पंच अँड सेंटर पंच, बॉल पिन हॅमर, anvil, surface table, angle plate, vernier height gauge, drills of various sizes, drilling machine, chuck key, counter sink tool, tap set M10 and M12, tap wrench, vernier caliper, lubricating oil. चला आता आंतरिक थ्रेड्स कापण्यासाठी नमुना तयार करायला शिकूया. स्टील रूल वापरून कच्च्या मटेरियलचा आकार तपासा. बास्टार्ड फाईल वापरून सर्व फेसेसला फाईल करा. एक ट्राय स्क्वेअर वापरून पॅरलेलिझम आणि परपेंडिक्युलॅरिटीची सुनिश्चिती करा. पुन्हा फेस ए वर मार्किंग मीडिया लावा. वर्नियर हाईट गेज वापरून 60 mm × 60 mm च्या आकाराला मार्क करा. अॅनव्हिलवर डॉट पंच आणि बॉल पिन हॅमर वापरून वर्कपीसवर फिटनेस मार्क करा. फाईल्सचे विभिन्न ग्रेड्स वापरून आवश्यक आकारांसाठी फाईल आणि फिनिश करा. ट्राय स्क्वेअर वापरून पॅरलेलिझम आणि परपेंडिक्युलॅरिटी सुनिश्चित करा. व्हर्नियर कॅलिपर वापरून डायमेन्शन्स तपासा. फेस ए वर पुन्हा मार्किंग मीडिया लावा. सरफेस टेबल आणि अँगल प्लेटला स्वच्छ करा. व्हर्नियर हाईट गेजचे सर्व हलणारे घटक कार्यरत असल्याची खात्री करा. सरफेस टेबलवर अँगल प्लेटच्या मदतीने जॉब सपोर्ट द्या. व्हर्नियर हाईट गेज वापरून फेस बी पासून 20 mm आणि 40 mm अंतरावर समांतर रेषा मार्क करा. व्हर्नियर हाईट गेज वापरून फेस सी पासून 20 mm आणि 40 mm अंतरावर समांतर रेषा मार्क करा. अॅनव्हिलवर सेंटर पंच आणि बॉल पिन हॅमर वापरून ड्रिल होल सेंटर्स 1, 2, 3 आणि 4 चिन्हांकित करा. प्रथम ड्रिल साइजेसला टॅप करण्यासाठी टेबल वापरून किंवा गणना करून टॅपिंग ड्रिल साइज निश्चित करा. उदाहरणार्थ M12 चे ड्रिल साइज आणि 1.75 mm पिच. ड्रिल साइज इज इक्वल टू थ्रेडचा आकार वजा थ्रेडची पिच इज इक्वल टू 12 - 1.75 आहे. तर ड्रिल साइज 10.25 mm आहे. उदाहरणार्थ M10 चे ड्रिल साइज आणि 1.5 mm पिच. ड्रिल साइज इज इक्वल टू थ्रेडचा आकार वजा थ्रेडची पिच इज इक्वल टू 10 - 1.5 आहे. तर ड्रिल साइज 8.5 mm आहे. ड्रिलिंग मशीन वाईसमध्ये जॉबला पकडा. 3 mm ड्रिल बीट बसवा आणि पॉइंट 3 आणि 4 वर 2 थ्रू होल्स ड्रिल करा.
6 mm ड्रिल बीट बसवा आणि पॉईंट 3 आणि 4 वर पायलट होल्स ड्रिल करा. 8.5 mm ड्रिल बीट बसवा आणि पॉईंट 3 आणि 4 वर थ्रू होल्स ड्रिल करा. चला आता आपण ब्लाइंड होल्स ड्रिल करण्यासाठी डेप्थ स्टॉपची आखणी सेट करायला शिकूया. स्पिंडलमध्ये 3 mm ड्रिल बीट बसवा आणि पॉईंट 1 आणि 2 वर फुल डायमीटर तयार होईपर्यंत ड्रिल करा. वर्क पीसला ड्रिल बीटच्या संपर्कात ठेवा आणि प्रदान केलेल्या नॉबचा वापर करून स्केलवर खोली समायोजित करा. तसेच त्रुटी असल्यास जोडा. दोन एमएमच्या त्रुटीसाठी आणि 14 एमएमच्या आवश्यक खोलीसाठी वर्क पीस ड्रिल बीटच्या संपर्कात असताना स्केलवर 16 एमएम समायोजन केले पाहिजे. स्पिंडल स्टॉपर लेवलला सेट करा जेणेकरून मार्क 0 वर पोहोचल्यावर ड्रिलिंग फीड थांबेल. ऑटो फीडसाठी फीड हँडल सेट करा आणि मशीन चालू करा. सहा mm ड्रिल बीट बसवा आणि पॉईंट 1 आणि 2 वर 14 mm खोलीचे ब्लाइंड होल मिळवण्यासाठी वरील प्रक्रिया पुन्हा करा. वर्नियर कॅलिपर वापरून पायलट ड्रिल्ड होलची खोली तपासा. 8.5 mm ड्रिल बीट बसवा आणि पॉईंट 1 आणि 2 वर 14 mm खोलीचे ब्लाइंड होल मिळवण्यासाठी वरील प्रक्रिया पुन्हा करा. 10.25 mm ड्रिल बीट बसवा आणि पॉईंट 1 आणि 2 वर 14 mm खोलीचे ब्लाइंड होल मिळवण्यासाठी वरील प्रक्रिया पुन्हा करा. पॉईंट 1 आणि 2 वर वर्नियर कॅलिपर वापरून ड्रिल केलेल्या ब्लाइंड होलची 14 mm खोली सुनिश्चित करा. ड्रिलिंग मशीनच्या स्पिंडलमध्ये काउंटर सिंक टूल बसवा. पॉईंट 3 आणि 4 वर थ्रू होल्सद्वारे दोन्ही टोकांवर कॅम्फर करा. पॉईंट 1 आणि 2 वर ब्लाइंड होल्सच्या उघड्या टोकाला कॅम्फर करा. जॉबच्या सर्व सरफेसेसवर फाईल आणि डिबर करा. थ्रू होल्समध्ये आंतरिक थ्रेड्स कापणे. वर्क पीसला बेंच वाईसमध्ये धरून ठेवा की जसे की वरचा सरफेस हा जॉजच्या थोडा वर असेल. व्रेंचमध्ये M10 फर्स्ट टॅपर टॅप बसवा. खालच्या दिशेने स्थिर दाब द्या आणि थ्रेड सुरू करण्यासाठी टॅप व्रेंच हळूहळू घड्याळाच्या दिशेने वळवा. लहान ट्रायस्क्वेअरच्या मदतीने टॅप लंबवत असल्याची खात्री करा. व्रेंचला हळूहळू वळवा जेणेकरून दिलेला दबाव दोन्ही बाजूनी संतुलित राहील आणि थ्रेड कापत राहील. चिप तोडण्यासाठी सुमारे 1/4 वळणासाठी वारंवार मागे वळा. थ्रेड केलेल्या होलमध्ये आतील टॅप पूर्ण भरेपर्यंत थ्रेड करा. दुसरा इंटरमिडिएट आणि तिसरा बॉटमिंग किंवा प्लस टॅप वापरून थ्रेड पूर्ण करा. ब्रशच्या मदतीने चिप्स काढा. जुळणाऱ्या स्क्रूने थ्रेडेड होल तपासा. ब्लाइंड होल्समध्ये आंतरिक थ्रेड्स कापणे. ब्लाइंड होलमधून धातूच्या चिप्स जर काही असतील तर त्यांना उलटे करून आणि लाकडी पृष्ठभागावर किंचित टॅप करून काढा. व्रेंचमध्ये M12 फर्स्ट टॅपर टेप बसवा. पहिल्या टॅपवर आवश्यक खोलीपर्यंत जुळणारे नट स्क्रू करा जेणेकरून डेप्थ स्टॉप व्यवस्था म्हणून काम करता येईल.
जोपर्यंत नट वर्क पीसच्या सरफेसला स्पर्श करत नाही तोपर्यंत ब्लाइंड होलला थ्रेड करा. डेप्थ स्टॉप व्यवस्था म्हणून नटसह थ्रेड कटिंग ऑपरेशन पूर्ण करण्यासाठी इंटरमिडिएट आणि बॉटमिंग टॅप वापरा. जुळणाऱ्या स्क्रीवने थ्रेडेड होल तपासा. एक स्मॉल फ्लॅट फाईलच्या मदतीने संपूर्ण वर्कपीसला डिबर करा. स्नेहन लावा आणि मूल्यांकनासाठी जतन करा. काय करावे आणि काय करू नये. खूप लहान व्रेंचला जास्त शक्ती लागेल. खूप मोठे टॅप व्रेंच टॅप करताना आवश्यक अनुभव देणार नाही. थ्रेडिंग करताना नेहमी कटिंग फ्लुइड वापरा. ब्लाइंड होलवर टॅप करताना फुंकून चिप्स साफ करण्याचा प्रयत्न करू नका. चपटी आणि वाकलेली वायर वापरून ब्लाइंड होलमधून चिप्स वारंवार काढा. थ्रेड कटिंग ऑपरेशन पूर्ण केल्यानंतर टॅप सेट ब्रशने स्वच्छ करा. चला आपण काय शिकलो त्याची उजळणी करूया. टॅपिंगसाठी होल्सला कॅम्फर करा. जॉबला बेंच वाईसमध्ये बसवा. आंतरिक थ्रेडिंगसाठी टॅप ड्रिलचा आकार निश्चित करा. टॅप सेट निवडा. हँड टॅप आणि टॅप रेंच वापरून आंतरिक थ्रेड्स आणि ब्लाइंड होल्स कापून टाका. तर हे सर्व थ्रू होल्स आणि ब्लाइंड होल्सद्वारे दोन्हीसाठी स्टँडर्ड साईज नळांसह अंतर्गत धागे तयार करण्याच्या बद्दल होते. आशा आहे की तुम्हाला सगळी संकल्पना समजली असतील. पुढच्या सत्रात भेटूया.